नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सुमन मधुभाऊंना विचारते, सायली तुम्हाला भाऊजींच्या अपघाताच्या रात्रीच सापडली होती ना? त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो, चैतन्य मंडळातच ती आम्हाला सापडली होती. मग अजून काय पुरावा हवा आहे? तेव्हा प्रतिमा म्हणते, मला यातील कुठल्याही पुराव्याची गरज नाही. माझं मन मला नेहमी सांगत होतं की तूच माझी लेक आहेस. आणि बघा, आज ते खरं ठरलं. हे ऐकताच सायली प्रतिमाला आई म्हणत मिठी मारते आणि दोघीही भावूक होऊन रडू लागतात. प्रतिमा सायलीला प्रेमाने म्हणते, तन्वी, माझं बाळ. हे दृश्य पाहून घरातील सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी येतं. यानंतर अस्मिता म्हणते, तुम्ही दोघी इतक्यासारख्या आहात, हा फक्त योगायोग नव्हता. त्यावर विमल म्हणते, खरंच, आईला झाकायचं आणि लेकीला काढायचं, अशीच ही मायलेकींची जोडी. दरम्यान रविराज म्हणतात, अर्जुन, यावेळी जर हे खोटं ठरलं तर मी ते सहन करू शकणार नाही. माझा जीव जाईल. इतक्यात राकेश मध्येच बोलतो, काका, हे सगळं खोटं ठरणार आहे. काय पुरावे आहेत? चित्र, गाठोडं आणि खेळणं, हे काही पुरावे आहेत का? आणि मधुभाऊंना इतक्या वर्षांपूर्वीच्या गोष्टी अचूक आठवत असतील याची खात्री काय? राकेश अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन, एक वकील दुसऱ्या वकिलाशी बोलताना ठोस पुरावे घेऊन यायला हवेत ना? तेव्हा कल्पना राकेशला थांबवत म्हणते, प्रत्येक वेळी पुराव्याच्या भाषेत बोलण्याची गरज नसते. अर्जुन आणि सायली जे काही सांगत आहेत त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण राकेश म्हणतो, माझा विश्वास नाही, मी सुद्धा वकील आहे. त्यावर अर्जुन शांतपणे म्हणतो, राईट, मी तर विसरलोच होतो की तूही वकील आहेस. पण माझ्याकडे असा पुरावा आहे जो कोर्टसुद्धा नाकारू शकत नाही. रविराज म्हणतात, अर्जुन, मला असा पुरावा दाखव की यापुढे मला कोणताही संशय उरणार नाही. यानंतर अर्जुन हातात रिपोर्ट घेऊन येतो आणि म्हणतो, प्रिया तन्वी नाही, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही प्रतिमा, आत्याचं आणि प्रियाचं डीएनए टेस्टसाठी सॅम्पल दिलं होतं. आणि यावेळी आम्ही सायलीचं सॅम्पल प्रतिमा, आत्याच्या सॅम्पलशी मॅच करून पाहिलं. हा त्याचा रिपोर्ट. अर्जुन पुढे सांगतो, सायलीचा डीएनए प्रतिमा, आत्याच्या डीएनएशी पूर्णपणे जुळला आहे. आणि प्रियाने जे खोटं सॅम्पल दिलं होतं तेही सायलीच्या सॅम्पलशी मॅच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे ऐकताच घरभर आनंदाचं वातावरण निर्माण होतं. अर्जुन ते रिपोर्ट रविराज यांच्या हातात देतो. रिपोर्ट पाहून रविराज पूर्णपणे थक्क होतात. त्यांना सायलीला पहिल्यांदा भेटल्यापासूनचे अनेक प्रसंग आठवतात. ते सायलीकडे पाहत म्हणतात, म्हणजे तूच माझी तन्वी आहेस. रिपोर्ट घरातील सगळे पाहतात. अश्विन म्हणतो, आता संशयाला काहीच जागा नाही. सायली वहिनीच आपली तन्वी आहे. अस्मिता आनंदाने म्हणते, पूर्णा आजी, बघ ना, आपली तन्वी परत आली. अस्मिता पुन्हा म्हणते, आजी, काहीतरी बोल ना. त्यावर आजी भावूक होऊन म्हणते, काय बोलू? गेली 25 वर्ष मी एकच स्वप्न पाहत होते. आज ते पूर्ण झालं. अजूनही विश्वास बसत नाही. भीती वाटते. पुन्हा हे स्वप्नच निघालं तर? सायली आजीचा हात आपल्या गालावर ठेवत म्हणते, नाही पूर्णा आजी, हे स्वप्न नाही, हा स्पर्श खरा आहे. आजी सायलीला मिठी मारत म्हणते, तन्वी बाळा, तू खरंच परत आलीस. मला वाटलं होतं देवी आई माझं कधीच ऐकणार नाही, पण शेवटी माझी तन्वी मला परत मिळाली. हे सगळं पाहून राकेश मात्र तिथून निघून जातो. दुसरीकडे जेलमध्ये प्रिया भिंतीवर सायलीचं नाव लिहित म्हणते, तुला काय वाटलं? किल्लेदार आणि सुभेदार तुला तन्वी म्हणून डोक्यावर घेऊन नाचतील? नाही, मी असं काहीही होऊ देणार नाही. संपवून टाकेन तुला. आता सायली आणि तन्वी ही दोन्ही नावं कायमची संपतील. सुभेदार आणि किल्लेदार आयुष्यभर तुझ्या आठवणीत तडफडत राहतील. यानंतर राकेश महिपतला फोन करून म्हणतो, मी तुमच्या पाया पडतो, पण ही बुवाबाजी सोडा. तुमचं असं आउट ऑफ ॲक्शन राहणं आपल्याला महागात पडेल. महिपत विचारतो, आधी शांत हो आणि काय झालं ते सांग. राकेश म्हणतो, सायली हीच तन्वी आहे. हे अर्जुन आणि सायलीने सगळ्यांसमोर सिद्ध केलं. आता आपण संपलो. काकांची प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाही. महिपत शांतपणे म्हणतो, आपल्याला तो पैसा नको. राकेश म्हणतो, पण मला हवा आहे. अण्णा, काहीतरी करा. अर्जुन आणि सायलीला संपवा, नाहीतर ते मला सुखाने जगू देणार नाहीत. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णा, सुभेदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहवत नाही. तुम्ही त्यांना उद्ध्वस्त करू शकता. मात्र महिपत म्हणतो, अशी भाषा करू नका. दुसऱ्याचं चांगलं केलं तर देव आपलंही चांगलं करतो. सायलीने सगळ्यांचं भलं केलं म्हणून तिला तिचं घर आणि तिची ओळख मिळाली. देव तिचं कल्याण करो. राकेश संतापून म्हणतो, हाच तुमचा ॲटिट्यूड आहे. अर्जुन आणि सायलीमुळे तुम्ही जेलमध्ये गेला होता हे विसरलात का? महिपत म्हणतो, जेलमध्ये गेल्यानंतरच मला माणुसकीचा खरा अर्थ समजला. राकेश म्हणतो, मी हे कधीच विसरणार नाही. सायली आणि अर्जुन सुखात राहतील हे मला बघवत नाही. महिपत बहुगुणी बाबांना प्रार्थना करतो, या लेकरावर लक्ष ठेवा, याला चांगल्या मार्गावर चालण्याची सुबुद्धी द्या. हे ऐकून सचिन बाहेर येतो आणि पुन्हा राकेशला फोन करतो.
तो म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं, या विषयावर अण्णांशी बोलू नकोस, ते नेहमी चांगल्या मार्गावर चालण्याचाच सल्ला देतील. राकेश म्हणतो, अर्जुन आणि सायलीला संपवण्याचं काम फक्त अण्णाच करू शकतात, पण त्यांनी त्यांची अक्कल बहुगुणी बाबांकडे गहाण ठेवली आहे. त्यावर सचिन म्हणतो, नाही, अण्णांचा उपयोग आपल्याला नक्की होणार. एखाद्याच्या जिभेला रक्ताची चटक लागली की ती सहज सुटत नाही. कितीही पांढरे कपडे घातले तरी आतला खरा माणूस एक दिवस बाहेर येतोच. राकेश विचारतो, म्हणजे तुझं नेमकं म्हणणं काय? सचिन म्हणतो, आता एवढाच विचार कर. अर्जुन आणि सायलीला बर्बाद करण्याचं आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तू फक्त त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेव. बाकी सगळं माझ्यावर सोड. इकडे पूर्णा आजीला सायलीसोबतचे जुने प्रसंग आठवतात. ती भावूक होऊन म्हणते, मला वाटलं होतं देवी आई माझं कधीच ऐकणार नाही, पण शेवटी माझी तन्वी मला परत मिळाली. आता मी सुखाने डोळे मिटायला तयार आहे. सायली लगेच म्हणते, असं नाही बोलायचं आजी. आत्ताच तर आपण खऱ्या अर्थाने भेटलो आहोत. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे, तुझ्या हाताने जेवायचं आहे. इतकी वर्ष जे राहून गेलं ते सगळं आता करायचं आहे. हे ऐकून आजी आनंदाने सायलीला मिठी मारते. आजी प्रतिमा आणि रविराज यांना म्हणते, मी वर्षानुवर्ष सांगत आले की आपली तन्वी जिवंत आहे. आज माझा विश्वास खरा ठरला. ती आपल्या आसपासच होती आणि आपणच तिला ओळखलं नाही. रविराज म्हणतात, आजवर आयुष्यात अनेक जखमा झेलल्या, पण त्यावर फुंकर घालण्याची ताकद फक्त तुझ्यात होती बाळा. तुझ्या नजरेत इतकी माया का होती हे आज समजलं. मी आणि प्रतिमाने मनाचा कौल ऐकायला हवा होता. असं म्हणत ते सायलीला मिठी मारतात. प्रतिमालाही अपघातानंतर सायलीने केलेली मदत आठवते. ती म्हणते, मी या घरात आले तेव्हा माझी कूस रिकामी होती, पण आज बघा, माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. रविराज, माझी पूर्णाई आणि माझी तन्वी. हे ऐकताच चौघेही एकमेकांना मिठी मारून रडतात. यानंतर सायली घरातील प्रत्येकाला भेटते. मधू भाऊ आणि कुसुम यांनाही ती प्रेमाने भेटते. चैतन्य म्हणतो, पूर्णा आजी नेहमी म्हणायची, देवाची करणी आपल्याला कधीच कळत नाही. आज ते खरं ठरलं. सायली वहिनी इतकी वर्ष आपल्यासोबत होती, पण तीच तन्वी आहे हे आपल्या लक्षातच आलं नाही. अश्विन म्हणतो, आपल्याला वाटायचं की सायली वहिनी लहानपणापासून आश्रमात होती, पण मधुभाऊंकडून आज कळलं की ती अपघाताच्या दिवशीच आश्रमात आली होती. प्रतापराव म्हणतात, आपल्याला नेहमी जाणवत होतं की सायलीचं आणि आपल्या घराचं काहीतरी नातं आहे, पण ते काय हेच समजत नव्हतं. रविराज हसत म्हणतात, आम्ही वकील, पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्यावर अर्जुन हसत म्हणतो, आता सगळे पुरावे मिळाले ना? रविराज म्हणतात, हो अर्जुन, आता यापुढे मी तुझ्याकडे कोणताही पुरावा मागणार नाही. आणि याच भावनिक वातावरणात आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.